नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल आणि महाडीबीटी पोर्टलवरती जर त्याकरता ॲप्लिकेशन करायचं असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने आणि मोबाईलच्या सहाय्याने देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। तर ते ॲप्लिकेशन नेमकं कशा प्रकारे करायचं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। तर नेमकं ट्रॅक्टर खरेदी करण्याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन केल्यानंतर हे अनुदान किती मिळतं, बऱ्याच शेतकऱ्यांना याबाबत माहितीच नसते की अनुदान किती मिळतं। आपण बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवरती पाहिलेले असेल, त्यामध्ये कोणी 4 लाख, कोणी 3.5 लाख, कोणी 2 लाख अशा प्रकारची माहिती जी आहे ते देत असतात। परंतु जर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती गेला आणि तिथं जर तुम्हाला हे अनुदान बघायचं असेल की किती अनुदान मिळतं, तर तिथे एक PDF दिलेली आहे की कोणत्या वस्तूकरिता किती अनुदान जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल। सविस्तर अशी PDF त्यावरती अपलोड केलेली आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सध्या तरी चेंजेस केलेले नाही आणि कोणत्याही प्रकारची जी वाढीव रक्कम आहे तेच देखील अशा प्रकारचा कुठलाही GR सध्या आलेला नाही। जर आपण त्या PDF नुसार जर बघितलं तर इथे तुम्ही पाहू शकता, तर ट्रॅक्टर खरेदी करता पहिल्याच नंबरचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला या PDF मध्ये पाहायला मिळेल आणि इथे 2 प्रकारचे जे ट्रॅक्टर आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल, 2WD आणि 4WD अशा प्रकारचे जे 2 प्रकारचे ट्रॅक्टर असतात त्याकरता वेगवेगळे जे अनुदान आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे। जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमधून येत असाल तर मॅक्झिमम जे अनुदान आहे ते 1,25,000 पर्यंत इथे दाखवलेलं आहे आणि जर तुम्ही अदर कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर इथे जास्तीत जास्त जे अनुदान आहे ते 1 लाखांपर्यंत इथे दिलेलं आहे। जर या PDF नुसार जर आपण बघितलं तर एवढं अनुदान म्हणजेच 1,25,000 पर्यंत जे अनुदान आहे ते तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीवरती मिळणार आहे। जर यामध्ये काही चेंजेस झाले तर आपल्या चॅनलवरती त्याची अपडेट लवकरच देण्यात येईल। तर मित्रांनो, आता हे पाहूया की ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने कशा करायचं। जर ज्या शेतकऱ्यांचं अकाउंट या महाडीबीटी पोर्टलवरती असेल तर त्यांना लॉग इन करून डायरेक्टली ॲप्लिकेशन करता येते, परंतु ज्या शेतकऱ्यांचं या पोर्टलवरती प्रोफाईल नसेल तर त्यांना सर्वात अगोदर त्यांचे प्रोफाईल बनवावं लागते आणि एक अकाउंट जे आहे त्यांचं क्रिएट करावं लागतं। अकाउंट कशा प्रकारे करायचं याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघून तुमचं जो प्रोफाईल आहे ते क्रिएट करू शकता आणि तुमचं जे अकाउंट आहे ते बनवू शकता। तर त्या व्हिडिओची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। तर चला पाहूया की कशा प्रकारे आता ट्रॅक्टर करता ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने देखील करू शकता। ट्रॅक्टर करता अर्ज करण्याकरता सर्वात अगोदर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे। महाडीबीटी पोर्टलवरती जर तुमचं अकाउंट नसेल तर त्यावरती अकाउंट कशा प्रकारे काढायचं यावरती सविस्तर व्हिडिओ आपण अगोदरच बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। तो व्हिडिओ पाहून महाडीबीटी पोर्टलवरती तुम्ही तुमचे अकाउंट जे आहे ते व्यवस्थितरित्या काढू शकता। अकाउंट लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज करा अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल। जर तुम्हाला अशा प्रकारचं जे इंटरफेस आहे ते पाहायला मिळत नसेल तर मुखपृष्ठ या ऑप्शनवरती क्लिक करा, त्यानंतर अर्ज करा अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला दिसेल। तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, अर्ज करा। या अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कृषी यांत्रिकीकरणमध्ये बाबी निवडा हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। बाबी निवडा या ऑप्शनवरती सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म जो आहे तो तुमच्या समोर ओपन होईल। यामध्ये मुख्य घटक तुम्हाला निवडायचा आहे कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदी करता अर्थसहाय्य। त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर निवडायचा आहे। ट्रॅक्टर निवडल्यानंतर इथं जो ट्रॅक्टरचा प्रकार असतो 2WD आणि 4WD अशा प्रकारे 2 प्रकार असतात, तर ते तुम्हाला इथे निवडायचं आहे। त्यानंतर HP श्रेणी तुम्हाला इथे निवडायची आहे आणि एवढं निवडल्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय अवजारांची खरेदी करणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला सत्यापन करायचं आहे, जे की तुम्हाला टिक मार्क करायचं आहे। त्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, तुम्ही या अगोदर जे अर्ज केलेले होते ते सुद्धा इथे पाहायला मिळेल आणि तुम्ही आता जो अर्ज केलेला आहे ट्रॅक्टर करता तो सुद्धा इथे पाहायला मिळेल। त्यानंतर मेन्यूवर जाऊन जर तुम्हाला पेमेंट करायचं काम पडत असेल तर तुम्हाला 23 रुपयांचं पेमेंट इथे करायचं आहे। त्याकरता तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर आर्थिक वर्षामध्ये तुम्ही कोणत्याही योजनेकरता लाभ घेतलेला असेल किंवा कोणत्याही योजनेकरता तुम्ही इथे जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला परत पेमेंट करायची गरज नाही। यामध्ये तुम्ही मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये सुद्धा तुम्ही केलेले सर्व अर्ज जे आहे ते इथे पाहू शकता। तर बघा, छाननी अंतर्गत जे अर्ज आहे ते तुम्ही इथे पाहू शकता आणि
इथे आपण जो ट्रॅक्टर करता अर्ज सादर केलेला आहे तो सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे जर तुम्हाला याची पोचपावती देखील इथे डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला आणखी अर्ज करायचे असेल किंवा इतर कुठल्याही अवजारांकरता तसेच पाईप करता किंवा अदर प्रोडक्ट करता जर अर्ज करायचे असेल तर ते देखील तुम्ही इथे करू शकता। त्याकरता तुम्हाला मुखपृष्ठावर जाऊन जे आहे ते अर्ज सादर करा आणि यामधील जे बाबी आहे ते निवडायचे आहे ज्याकरता तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे।